श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले स्वागत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले तिसरे पर्व पौष पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. उत्तंक अशा प्रकारे विचारात मग्न झालेला पाहून तो पुरुष त्याला म्हणाला, उत्तंका, याच घोड्यावर तू स्वार हो. तो तुला एका क्षणात तुझ्या गुरुपत्नीकडे घेऊन सोडेल. वा, फारच छान, असे उत्तंक म्हणाला आणि त्या अश्वावर आरूढ होऊन तो आपल्या गुरुपत्नीकडे परत आला. इकडे त्याची गुरुपत्नी नाहून केस विंचरीत बसली होती. उत्तंक अजून कसा परत येत नाही म्हणून त्याला शाप देण्याचाच विचार तिच्या मनात घोळत होता. इतक्यात उत्तंक गुरुच्या घरात शिरला आणि त्याने गुरुपत्नीला अभिवादन केले व ती कुंडले तिला अर्पण केली. कुंडले मिळताच गुरुपत्नी उत्तंकाला म्हणाली, उत्तंका, अगदी योग्य ठिकाणी आणि योग्य काळी तू आला आहेस. वत्सा, तुझे स्वागत असो. तुझा कसलाही अपराध नसताना मी तुला शाप देण्याच्या बेतात होते. भाग्यानेच हा प्रसंग टळला. दैव तुझ्या दाराशी उभे राहिले आहे. तू यशस्वी हो. यानंतर उत्तंकाने आपल्या उपाध्यायांना वंदन केले. उपाध्याय त्याला म्हणाले, वत्सा उत्तंका, तुझे स्वागत असो, पण तुला इतका वेळ लागण्याचे कारण तरी कोणते? उत्तंक उपाध्यायांना म्हणाला, नागराज तक्षकाने माझ्या कामगिरीत विघ्न उपस्थित केल्यामुळे नागलोकामध्ये जाणे मला भाग पडले. तेथे मागावर पांढरे व काळे धागे पसरून 2 स्त्रिया वस्त्र विणीत बसल्या होत्या. याचा अर्थ काय बरे असावा? नागलोकात एक चक्र माझ्या दृष्टीस पडले. त्या चक्राला 12 आरे होते आणि 6 कुमार ते चक्र फिरवीत होते. या प्रकाराचा अर्थ काय? त्या ठिकाणी एक पुरुषही मला दिसला. तो कोण होता? दुसरे म्हणजे एक फार विशाल अश्व मी पाहिला. हा अश्व तरी कोण बरे होता? वाटेने जात असता मला एक बैल दिसला. त्या बैलावर एक पुरुष बसला होता. तो पुरुष अगदी आदबीने मला म्हणाला, उत्तंका, या बैलाचे शेण तू खा. पूर्वी तुझ्या उपाध्यायांनी देखील तसेच केले होते. त्या पुरुषाच्या सांगण्यावरून मी त्या बैलाचे शेण खाल्ले. कोण होता तो बैल? या साऱ्या गूढ प्रकाराचा उलगडा आपण मला करून सांगावा. सारे समजावून घेण्याची माझी इच्छा आहे. उत्तंक असे म्हणाला असता उपाध्याय त्याला उलट म्हणाले, त्या ज्या 2 स्त्रिया वस्त्रविणीत असलेल्या तू पाहिल्यास त्यांच्यापैकी एक धाता आणि दुसरी विधाता. जे पांढरे धागे होते ते दिवस होते आणि जे काळे धागे होते ते म्हणजे रात्री होय. 6 कुमार फिरवीत असलेले 12 आऱ्यांचे चक्र तू पाहिलेस. 6 कुमार म्हणजे 6 ऋतू आणि चक्राचे 12 आरे म्हणजे संवत्सर, म्हणजेच 12 महिन्यांचे 1 वर्ष. तुला दिसलेला तो पुरुष म्हणजे पर्जन्य, अश्व म्हणजे अग्नी. वाटेने तू जात असता तुला जो बैल दिसला तो नागराज ऐरावत होय. त्या बैलावर जो पुरुष बसलेला होता तो इंद्र होय. त्या बैलाचे जे शेण तू खाल्लेस ते प्रत्यक्ष अमृतच होय. त्या अमृताच्या सेवनामुळेच त्या नागलोकामध्ये तुझे मरण ओढवले नाही. तो भगवान इंद्र माझा मित्र आहे. तुझी करुणा आल्यामुळेच त्याने तुझवर हा अनुग्रह केला आणि या अनुग्रहामुळेच तक्षकाकडून कुंडले घेऊन तू परत येऊ शकलास. वत्सा उत्तंका, तू आता आपल्या घरी जा. तुझी
माझी तुला अनुज्ञा आहे, तुझे कल्याण होईल. उपाध्यायांनी अशा प्रकारे घरी जाण्याची अनुज्ञा दिल्यावर भगवान उत्तंक तक्षकावर संतापला आणि त्याचा सूड उगवण्याच्या इराद्याने तो हस्तिनापुराकडे गेला. लवकरच तो हस्तिनापुरास पोहोचला आणि जनमेजय राजाला भेटला. पूर्वी तक्षशिला नगरीमध्ये वास्तव्य करीत असलेला आणि डोळे दिपावणारा विजय मिळवून परत आलेला तो अपराजित राजा आपल्या अमात्यांच्या परिवारामध्ये बसलेला आहे असे दिसताच उत्तंकाने प्रथम त्याला विजय प्राप्त व्हावा म्हणून रीतीप्रमाणे अनेक आशीर्वाद दिले आणि नंतर योग्य समय पाहून अर्थपूर्ण शब्दांनी समृद्ध असलेल्या वाणीने तो त्याला म्हणाला, हे थोर राजा, जे प्रथम करावयास पाहिजे ते कार्य न करता भलतेच कोणते तरी कार्य पोरकटपणाने करावयास तू उद्युक्त झाला आहेस. सौती म्हणाला, याप्रमाणे उत्तंक बोलल्यावर जन्मेजयाने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाची विधीपूर्वक पूजा केली आणि तो त्याला म्हणाला, या माझ्या प्रजाजनांच्या न्यायाने प्रतिपाळ करून मी माझ्या क्षात्रधर्माचे पालन करीत आहे. जे कार्य मनात ठेवून आपण मजकडे आला आहात ते कार्य कोणते ते आपण मला सांगावे. सौती म्हणाले, पुण्यशील ब्राह्मणांमध्ये अग्रगण्य असलेला उत्तंक महापराक्रमी जनमेजय राजा असे बोलल्यावर त्याला उलट म्हणाला, हे राजा, दुसरे काहीही न करता प्रथम तू स्वतःचे कर्तव्य कर. ज्या तक्षक नागाने तुझ्या पित्याचा बळी घेतला त्या दुष्ट नागाचा तू सूड घे. विहित कर्तव्य करण्याची वेळ येऊन ठेपली आहे असे मला वाटत आहे. सबब आपल्या थोर पित्याच्या वधाचा बदला घेणे हेच तुझे प्राप्त कर्तव्य आहे. विजेचा लोळ पडून एखादा वृक्ष उन्मळून खाली पडावा त्याप्रमाणे त्या नीच तक्षकाने दंश केल्यामुळे तुझा निरपराधी पिता परीक्षित मृत्युमुखी पडला होता. आपल्या सामर्थ्याच्या गर्वामुळे चढेल बनलेल्या त्या पापी अधम नागाने तुझ्या पित्याला दंश केला हा खरोखर त्याचा फार मोठा दुष्टपणा आहे. पण याहीपेक्षा त्याचा एक अक्षम्य अपराध असा की राजर्षींच्या वंशाची भरभराट करणाऱ्या त्या अप्रतिम राजाकडे कश्यप मुनी जाऊ लागले असता त्यांनाही त्या पातक्याने परत फिरावयास लावले. हे सारे लक्षात घेता सर्पसत्र सुरू करून धडधडत्या अग्नीमध्ये त्या पापी तक्षकाची आहुती देणे हेच तुझे कर्तव्य आहे. म्हणून शक्य तितक्या लवकर तू सर्पसत्राला आरंभ कर. या योगे पित्याच्या वधाचा सूड उगवून तू त्याच्या ऋणातून मुक्त होशील. दुसरे असे की सर्पसत्रामुळे माझेही एक मोठे कार्य तू करशील. हे राजा, माझ्या गुरुचे काम करण्याच्या इराद्याने मी भ्रमण करीत असता त्या नीच तक्षकाने माझ्या कामात फार मोठा अडसर घातला. सौती म्हणाला, उत्तंकाचे हे बोलणे ऐकताच तो जन्मेजय नृपती तक्षकावर भयंकर रागावला. आहुतीच्या योगाने प्रदीप्त झालेला अग्नी जसा भडकतो तसा जन्मेजयाचा क्रोधाने भडका उडाला आणि आपल्या पित्याचा मृत्यू कसा ओढवला हे दुःखाने बेभान झालेल्या त्या राजाने उत्तंकाच्या समोरच आपल्या अमात्यांना विचारले. तक्षकाच्या जलाल विषामुळे आपल्या पित्याचा मृत्यू ओढवला हे उत्तंकाकडून जन्मेजयाने ज्या क्षणी ऐकले त्याच क्षणी तो दुःखाने व शोकाने दीनवाणा झाला. इथे पौष पर्व पूर्ण झाले. आता उद्यापासून आपण पौलोम पर्व वाचायला सुरुवात करूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.